नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्रीनिमित्त आपण पाहू शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे महत्त्व, म्हणजेच महादेवाच्या पिंडीवरती जल का अर्पण करावे याची माहिती आपण पाहू. मित्रांनो, समुद्र मंथनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना महासागरातून भयंकर विष बाहेर पडू लागले. भगवान शिवांनी ते विष धारण केले, परंतु त्या विषाच्या प्रभावाने भगवान शंकराचे शरीर खूप गरम झाले आणि त्यांच्या शरीरातून ज्वाळा निघू लागल्या. त्यांची उष्णता कमी करण्यासाठी सर्व ऋषीमुनींनी त्यांच्यावर पाणी टाकण्यास सुरुवात केली. जोपर्यंत विष बाहेर पडत होते तोपर्यंत भगवान शिव ते विष घेत राहिले आणि उष्णता कमी करण्यासाठी सर्वजण त्यांच्यावर पाणी टाकत राहिले. यामुळे भगवान महादेवांची उष्णता शांत झाली आणि त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा जो कोणी त्यांना जल अर्पण करील ते त्याच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर करतील, त्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळेल, त्याची सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळेल. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण केले जाते. भगवान शंकराला लवकर पटपट घाईमध्ये जल अर्पण करू नये. शास्त्रात असे सांगितले की भगवान शिवाला हळूहळू टाकलेल्या जलधारा खूप आवडतात. त्यामुळे जल अर्पण करताना पाणी हे हळूहळू धारेने अर्पण करावे. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. जल अर्पण करताना ते तांब्याच्या पात्रातून महादेवाला व्हावे व जल अर्पण करताना आपले तोंड उत्तरेकडे असावे. यामुळे महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या जीवनातील संकटे, दारिद्र्य, नैराश्य दूर होऊन जीवनामध्ये भरभराट येते. ओम नमः शिवाय नमः.